आता सकाळी केसरकर साहेब आले, आता मुख्यमंत्री महोदय येऊन गेलेत. संध्याकाळी संजय राठोड आता पोहोचतात आहे, गुलाबराव पाटील पण पोहोचतात आहे, दादाजी भुसे निघालेले आहेत, अनेक आमदार या ठिकाणी आलेले आहेत, अनेक खासदार पण त्या ठिकाणी भेटलेले आहेत, सर्व जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी पण आलेले आहेत. आणि हा लग्न सोहळा माझा नाही आहे, हे आमच्या सगळ्या वराडांचा पूर्ग आहे ते. त्याच्यामुळे सगळेच वरबाप म्हणून या लग्नामध्ये सहभागी आहेत. आनंद उत्सव कसा साजरा करत आहे? माझ्या 2 मुलांचे लग्न करोनामध्ये झाले, त्याच्यात 10 लोकांमध्येच लग्न लावलं. खूप इच्छा होती लग्न चांगलं करण्याची, त्या लोकांना दोन घास जेव घालण्याची, पण संधी मिळाली नाही. आणि म्हणून 2 लग्नाची कसर या 3ऱ्या लग्नात काढून सगळ्यांना तृप्त करण्याचा मनोदय माझा होता. पुण्याचं जे प्रकरण सध्या सुरू आहे पुण्याचा विजय वडेट्टीवार म्हणतात की याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे. हे बघा, ते प्रकरण हिट अँड रनचं आहे, पण कोणी किती म्हटलं की त्या आरोपीला संज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करू, तर संविधानामध्ये असं कोणालाही दाखवण्याचा प्रयत्न केला जात नाही. तो अंडर एज असल्यामुळे त्याच्यावर ते जुनाईल जे कोर्ट आहे त्याच्या पलीकडे दुसरी कोणती कारवाई होऊ शकत नाही. आपण बघितलं की निर्भया प्रकरणामध्ये सर्वात खतरनाक 17 वर्षाचा तो आरोपी, ज्याने त्या महिलेवर किती अत्याचार केले होते, शेवटी कोर्टाने त्याला सोडलं, त्याला शिक्षा देऊ नाही शकली. या प्रकरणात संजय राऊत म्हणतात की सरकारलाच आरोपी करा. सरकारला आरोपी म्हणजे करायचं का? सरकारनं दारू पाजली त्याला, सरकारनं गाडी पब मधून बसवलं का? ते पब आजचे चालू आहेत, यांच्या काळात नव्हते का? यांच्या घरातले जात नव्हते तिकडे पब मध्ये? अरे काही असतात माजलेल्या अवलादी, बापाच्या आरामाच्या पैशावर उतरू येतात, ते असे सगळे भांगडी करतात. याला काय सरकार दोषी असतं का? ते आता सगळे ते निवडणूक संपल्यामुळे कोणीही ठिकाणावर नाहीये. पक्षाची जी आमची शिस्तभंग कारवाईची मीटिंग असते, त्या बैठकीत त्याच्यावर चर्चा होईल आणि साहेब निर्णय घेतील. अजितदादा आणि शिंदे गटाची काही हरकत होणार आहे का असं सुषमा अंधारे म्हणतात? अजून असं काही नाहीये. आम्ही महायुती म्हणून 6 सदस्य आज तरी आम्ही एकत्र आहोत. या लग्नाचे तुम्ही उद्धव ठाकरेंना काही नाही, मी जे आमचे चाहते असतात, जे आमच्यावर प्रेम करतात, काही मित्र असतात, काही नातेवाईक असतात, कारण जात तर मी कधी पाहत नाही, 18 पगड जातीला घेऊन मी काम करतो. त्याच्यामुळे आमच्या चाहत्यांना आम्ही देऊन त्यांना देऊन काय उपयोग? ते का आम्हाला शिवाशापच देणार आहे? आशीर्वाद थोडी देणार आहे? काही काळ तुम्ही त्यांच्यासोबत होतो, पण ते आता आम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही, त्याच्यामुळे शाप आम्हाला घ्यायचा नाही. आज मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना नोटीस सोडली, त्यावर नोटीसीला उत्तर देताना संजय राऊत म्हणतात की 50 ओके एकदम ओके, अब आएगा मजा, अशा पद्धतीनं त्यांनी ट्विट केले. वात्रट तोंडाचा संजय राऊत आहे, त्याला कोर्टात समजेल की एका मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा गरिमा काय असते. ज्या मातोश्रीला ज्या शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी पोचलं ते त्याच्यावर आरोप करता, यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं दिलदार मालदार मनुष्य आमचा. ते वात्रटपणाला काही अर्थ नाहीये. तर एक दिवस त्याला कायदेशीर दणका बसणारच आहे राऊतला.